बुलढाण्यामधल्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आणि या सोहळ्याचा मुख्य आणि महत्त्वाचा टप्पा असलेला पूर्णाहुती याग यज्ञ या पूजेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळ्यामध्ये पूर्णाहुती यज्ञाला मोठं महत्त्व असतं आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात साजरा होत आहे आणि यावर्षी 131वा हा जन्मोत्सव आहे। आपण जर का या ठिकाणी बघितलं तर आता दुपारी 12 वाजता ही प्रमुख आरती होईल, मुख्य आरती 12 वाजता होईल। त्यापूर्वी या ठिकाणी पूर्णाहुती यज्ञ हा सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी पुरोहित हे आता यज्ञ सुरू झालेला आहे। आपण जर का समोर बघितलं तर संत गजानन महाराजांचा मुखवटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि पूर्ण याग आहुती या ठिकाणी देण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात महाराज या ठिकाणी आता मंत्रोच्चाराने सुरुवात केलेली आहे। साधारणतः 12 वाजता या ठिकाणी हा पाळणा सजवण्यात आलेला आहे आणि 12 वाजता या राम जन्मोत्सवाची ही महाआरती या ठिकाणी होईल आणि त्यानंतर हा राम जन्मोत्सव हा पूर्णत्वास जाईल। आपण जर का बघितलं तर आता यज्ञ सुरू झालेला आहे, यात आहुती आता देणे सुरू झालेला आहे। मोठ्या मंत्रोच्चारात या ठिकाणी हा याग यज्ञ सुरू झालेला आहे आणि त्यानंतर 12 वाजता मुख्य आरती होऊन हा यज्ञ पूर्ण होईल आणि प्रभू राम जन्मांचा हा सोहळा या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांनी आता साजरा होत आहे। संपूर्ण देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झालेले आहे। महायज्ञ या ठिकाणी आता सुरू झालेला आहे। 12 वाजता प्रमुख आरतीनंतर प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव हा साजरा होणार आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।